त्याची सुरुवातीची बातमी आहे। दक्षिण काश्मीरमधल्या येरवा भागात लष्कराने एक मोठी कारवाई केली, ज्यात शोपियामधल्या 2 दहशतवाद्यांना तिथे कंठस्नान घालण्यात आले आणि आता ही संख्या 3 पर्यंत पोहोचली। 3 दहशतवाद्यांना इथे कंठस्नान घालण्यात आले अशी माहिती कळते। जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरला काळ्या यादीत टाकण्यासाठी अमेरिकेने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडे पुन्हा एकदा प्रस्ताव दाखल केलाय, ज्याला ब्रिटन आणि फ्रान्सने आधी पाठिंबा दिला होता, पण यावर नेमकं मतदान कधी होणार याबद्दलची घोषणा अजून करण्यात आलेली नाही। पंतप्रधानांच्या निवडणूक प्रचाराला आजपासून सुरुवात होती। उत्तर प्रदेशातल्या मेरठमध्ये मोदींची पहिली सभा आहे। 2014 मध्ये देखील मोदींनी तिथूनच प्रचाराला सुरुवात केली होती। ऊस उत्पादकांचा बेल्ट म्हणून या सगळ्या परिसराची ओळख आहे। राज्यातही लोकसभा निवडणुकीसाठी 8 सभा पंतप्रधानांच्या असतील। पहिली सभा 1 एप्रिलला वर्ध्यात आणि शेवटची सभा मुंबईत असेल आणि या शेवटच्या सभेत मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व्यासपीठावर एकत्र दिसतील। संयुक्त मेळावे आणि सभांनंतर आता मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्रित सभा न घेता वेगवेगळा प्रचार करतील। जास्तीत जास्त सभा करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे। काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींचा 3 दिवसांचा प्रचार दौरा आजपासून सुरू झाला आहे। अमेठीतल्या मुसाफिरखाना आणि इनाहुनामध्ये त्यांचा प्रचार सुरू आहे। संपूर्ण दिवस ते आज रायबरेलीमध्ये असतील। शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत। पाटणासाहिब मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेलेत, पण भाजपमध्ये राहूनही त्यांनी कायम पंतप्रधानांच्या विरोधात भूमिका घेतली होती आणि सरकारच्या धोरणांवर त्यांनी टीकाही केली होती। भिवंडी लोकसभा मतदारसंघात युतीत गेल्या 4.5 वर्षांपासून वाद सुरू आहेत। शिवसैनिकांवर असलेल्या अन्यायाबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे आत्ताचे उमेदवार कपिल पाटील यांना खडे बोल सुनावल्याचं कळतंय। भिवंडी शहरातल्या महायुतीच्या मेळाव्यात काल ते बोलत होते। अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीविषयी घेण्यात आलेले 3ही आक्षेप फेटाळण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालानंतर ही माहिती समोर आली आहे। प्रीतम मुंडे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या नावाचा राजकीय फायद्यासाठी वापर केल्याचा आक्षेप घेण्यात आला होता, पण त्यांच्या अर्जावरचा हा आक्षेप अखेर फेटाळण्यात आलाय। प्रीतम मुंडेंवरचं एक मोठं संकट टळल्याची चर्चा आहे। या उमेदवारी अर्जावर फेसबुकवरून आक्षेप घेणाऱ्या कार्यकर्त्याला भाजप कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केल्याचं कळतंय। बीड जिल्हाधिकारी कार्यालयातच घडलेला हा प्रकार आपण बघतोय। प्रीतम मुंडेंना क्लीन चिट मिळाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता। फटाके फोडून त्यांनी आनंद साजरा केला। दादासाहेब मुंडेला मारहाण करण्यात आलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना पकडण्याची आणि रातोरात तडीपार करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे। वंचित बहुजन आघाडी भाजपनं स्पॉन्सर केली असा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। ते आमच्या न्यूजरूम चर्चा या कार्यक्रमात विशेष कार्यक्रमात बोलत होते। रणजितसिंह मोहिते पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश झाला असला तरी भाजपनं अजूनही तिथल्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही, त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील यांचं नाव पुन्हा चर्चेत आहे, पण आपण निवडणूक लढवणार नसल्याचं काल मोहिते पाटील यांनी म्हटलं होतं। सांगली भाजपतले सगळे वाद मुख्यमंत्र्यांसोबत 5 मिनिटात मिटलेत असा दावा खासदार आणि भाजपचे सांगलीचे उमेदवार संजय काका पाटील यांनी केला। इतकंच नाही तर पक्षांतर्गत वाद हा आपल्या रणनीतीचा भाग होता, त्याचे परिणाम आता दिसतील असंही त्यांनी म्हटलंय। बारामतीतून सुप्रिया सुळेंचा 1 लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव होईल असं भाकीत भाजप शिवसेना महायुतीचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रचार प्रमुख संजय काकडेंनी केलंय। पुणे महापालिकेत भाजप सत्तेत येईल हे काकडेंचं भाकीत खरं ठरलं होतं। त्यांची भाकीतही सातत्यानं चर्चेत असतात। मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचा जोरदार प्रचार सुरू आहे। सीएसएमटी ते पनवेल असा प्रवास करत त्यांनी प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या। AR अंतुले यांचा मुलगा नवीन अंतुले आता शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। शिवसेना प्रवेशामुळे सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे। बातमी नाशिक लोकसभा मतदारसंघातले आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी सपत्नीक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी ते मुंबईत आले होते। यावेळी त्यांनी मुंबई नाशिक असा रेल्वे प्रवास केला आणि त्यामध्ये भाषणही केलं। पुण्यात सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत शिवाजीनगर, गणेशखिंड, सेनापती बापट रस्ता, फर्ग्युसन रस्ता, बोपोडी, नारायणपेठ, शनिवारपेठ, पाषाण या भागात वीज पुरवठा बंद असेल। वीज वाहिनीची उंची वाढवण्याचं पूर्वनियोजित काम इथे केलं जात आहे। पालघरमध्ये औद्योगिक क्षेत्रातल्या वेवूर परिसरातल्या महाराष्ट्र पॉलिमर कंपनीला अचानक आग लागली होती, ज्याचं कारण कळू शकलं नाही, पण अग्निशमन दलाच्या काही गाड्यांच्या मदतीने ही आग विझवण्यात आली आहे। पुण्यामध्ये 10 दिवसांपासून सुरू असलेल्या लष्करी सरावाचा समारोप झाला। भारतीय लष्कर प्रमुख
बिपिन रावत यांच्या उपस्थितीत हा समारोपाचा कार्यक्रम पार पडला। भारतासह 17 आफ्रिकन देशातल्या सैनिक देखील या सगळ्या लष्करी सरावामध्ये सहभागी झाले होते। भाजपनं लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी वॉर रूम तयार केलेले अनेक कार्यकर्ते पक्षाचे एकत्र येऊन ही वॉर रूम चालवतात। या माध्यमातून सोशल मीडिया, फोन कॉल्सच्या माध्यमातून दररोज संपर्क साधला जातोय। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीच्या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी गर्दी केली। पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यावेळी नाशिकमध्ये उपस्थित होते। हरिश्चंद्र चव्हाण हे मात्र यावेळी अनुपस्थित होते। विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरमध्ये खासदार दिलीप गांधींची काल भेट घेतली। उमेदवारी न मिळाल्यानं दिलीप गांधी नाराज आहेत आणि या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कमान बसवण्याचं काम सुरू आहे, ज्यामुळे मुंबईकडे आणि एक मार्गिका आज 2 तासांसाठी बंद असणार आहे। प्रवाशांना पर्यायी मार्ग सध्या उपलब्ध करून देण्यात आला। माहेरची साडी, आत्मविश्वास दोघी अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचे छायादिग्दर्शक चारुदत्त दुखंडे यांचं पुण्यात अल्प आजारानं निधन झालं। ते 65 वर्षांचे होते। त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे। बारामती नगर परिषदेवर दरोडा पडल्याची घटना काल घडली। पाणीपट्टी, घरभाडं, शासकीय भरणा अशा वेगवेगळ्या विभागातल्या 15 लाखांची रक्कम चोरून चोरटे तिथून पसार झाले। बातमी कल्याणमधली महिलेच्या पोटातून तब्बल 6.5 किलो वजनाचा एक गोळा बाहेर काढण्यात आलेला आहे। खासगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली। बातमी भिवंडीतली भाजपचे कपिल पाटील यांच्यासाठी भाजप सेने कार्यकर्त्यांचा एक संयुक्त मेळावा पार पडला, ज्यात बदलापूर शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी खोटं बोला पण रेटून बोला असं कार्यकर्त्यांना सांगत कपिल पाटील यांना उपरोधिक टोला लगावला। नालासोपाऱ्यातली बातमी संतोष भुवन या परिसरात चॉकलेटचं आमिष दाखवून एका 6 वर्षांच्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे। पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं। 2 दिवस 40 डिग्री सेल्सिअसच्या तडाख्यानंतर मुंबईकरांना तापमानाच्या तडाख्यापासून आज थोडासा दिलासा मिळालाय, कारण आज आर्द्रता वाढली आहे। गरम आणि कोरड्या हवेनं हैराण झालेल्या मुंबईकरांना थोड्याशा गार वारा सध्या अनुभवता येतोय। बातमी उल्हासनगरमधली पोलिसांनी बारमध्ये घुसून व्यापाऱ्याला अमानुष मारहाण केल्याचा प्रकार घडलाय। कुठलंही कारण नसताना ही मारहाण झाली असं पीडित व्यापाऱ्याचं म्हणणं आहे। दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे। मुंबईतल्या मुजोर रिक्षा आणि टॅक्सींविरोधात आरटीओनं रिक्षा चालकांविरोधात आता आरटीओनं धडक मोहीम सुरू केली आहे। पहिल्याच महिन्यात 460 चालकांविरोधात तक्रार करण्यात आली होती। परवाने त्यांचे रद्द करण्यात आले। पर्यटन, निसर्गरम्य आणि मनोरंजन अशा ठिकाणी जर सहल नेली तर कारवाईचे आदेश असल्यामुळे बहुतांश शाळांनी सहली रद्द केल्या, ज्याचा फटका एसटीला बसलाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत 9300 एसटींचं आरक्षण रद्द झालं। कुर्ल्याच्या प्रकरणानंतर मध्य रेल्वेनं खुल्या सरबत विक्रीवर बंदी घातलेली आहे। लिंबू सरबतच नाही तर कालाखट्टा, ऑरेंज ज्यूस ही पेय देखील आता रेल्वे स्थानकांमधल्या स्टॉलमधून हद्दपार होतील। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथल्या पुलाच्या दुर्घटनेनंतरही मुंबईकरांवर धोकादायक पुलांची टांगती तलवार आहे, कारण मुख्य जबाबदारी पार पाडणाऱ्या या विभागात तांत्रिक अभियंत्यांनाच निवडणुकीच्या कामासाठी झुंपण्यात आलंय। ही कामं त्यामुळे 3 महिन्यासाठी खोळंबणार आहेत। तुम्ही जर लांब पल्ल्याच्या गाडीतून प्रवास करत असाल तर उपनगरीय रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी देखील आता सीएसएमटी स्थानकांवर अत्याधुनिक विश्रामगृह सुरू केलं जात आहे। अंगणवाडी सेविकांसाठी एक महत्त्वाची बातमी, इथलं कामकाज 1 मेपासून पेपरलेस होणार आहे। रजिस्टरऐवजी मोबाईल ॲपचा वापर त्यासाठी केला जाणार आहे। विक्री न झालेल्या घरांचा मालमत्ता कर संबंधित बिल्डरकडून वसूल करण्याचं धोरण आता महापालिकेनं आखलं। एखाद्या सोसायटीतल्या घराचा मालमत्ता कर थकला असेल तर थेट बिल्डरला जबाबदार ठरलं जाईल। मुंबईतल्या सायन अर्थात शिवपुलावर डंपरला अपघात झाला होता। दादरकडे वेगानं येत असताना हा डंपर उलटला। सुदैवानं यात जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात पहाटेपासूनच इथे वाहतूक कोंडी झाली। केडीएमसीचे लेखा अधिकारी केबी कर्जे यांना ठेकेदारांची बिलं काढण्यासाठी शिवसेना कार्यालयात ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप इथले नगरसेवक मोहन उगले यांच्यावर लावण्यात आलाय। या आरोपानंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। सांगली रेल्वे स्थानकावर एकच पादचारी पूल आहे। प्रवाशांची गैरसोय होती। शेकडो प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून धोकादायकरित्या प्रवास करतात। अनेकांना आतापर्यंत यामध्ये आपले प्राण गमवावे लागलेत। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात 47 बिबळ्यांचं अस्तित्व असल्याचं समोर आलंय। कॅमेरा ट्रॅपमध्ये आलेल्या फोटोनुसार 22 बिबळ्यांचे फोटो या आधीच्या 2015 आणि 2017च्या दोन्ही सर्वेक्षणात आले नव्हते।
तंत्रज्ञांचा भरणा असताना आणि पुलांची संयुक्तपणे संरचनात्मक पाहणी केली जात असल्याचा दावा करून सुद्धा पूल का कोसळतात असा सवाल हायकोर्टानं पालिका आणि रेल्वे प्रशासनाला केलेला आहे. जेजूर रुग्णालयात वर्षभरात 17,000हून अधिक रक्तांच्या पिशव्याचा पुरवठा करणाऱ्या रक्तपेढीची पूर्ती वाताहत झाली. विविध चाचण्या करणारे बहुतेक उपकरणं बंद पडली आहेत, त्यामुळे कारभार आता चालवायचा कसा असा प्रश्न इथल्या डॉक्टरांसमोर उभा ठाकला. बाजारात कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यांची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते आणि ग्राहकांनी जागरूक राहून आंबे खरेदी करावेत. यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं सध्या जनजागृती मोहीमही सुरू केली आहे. पंतप्रधानांनी मिशन शक्ती संदर्भात देशाला उद्देशून काल केलेल्या संबोधनाविषयी निवडणूक आयोगानं चौकशीचे आदेश दिले. देशात निवडणूक आचारसंहिता लागू आहे आणि मोदींच्या संबोधनामुळे आचारसंहितेचा भंग झाला नाही ना याची चौकशी आज केली जाईल. मोदींच्या घोषणेनंतर राहुल गांधींनी एक खोचक ट्विट केलं. डीआरडीओला शुभेच्छा आणि मोदींना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा असं राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं. दिल्लीच्या हुमायूं रोडवर एका पत्रकाराचा अपघात झाला होता आणि राहुल यांचा ताफा तिथूनच जात होता. त्यांनी ताफा थांबवला आणि पत्रकाराला आपल्या गाडीत बसवलं आणि त्यांना एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मगोपामधून भाजपात आलेल्या दीपक पावसकर यांनी मध्यरात्री मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि इतर मंत्री उपस्थित होते. पानसरेंच्या हत्येतल्या 2 संशयित फरार आरोपींची माहिती देणाऱ्याला सीआयडीनं बक्षीस रकमेत 5 पट वाढ केली. याआधी माहिती देणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस घोषित करण्यात आलं होतं. मुंबई दिल्ली दरम्यानची विमानसेवा 2018 मध्ये देखील जगातली 3ऱ्या क्रमांकाची व्यस्त सेवा ठरली. या 2 शहरांमध्ये 45,188 विमानांची उड्डाणं झाली. तर फ्लोरिडामध्ये वीज उपकेंद्र आगीत जळून खाक झाल्या. 33,000 घरांमधला वीज पुरवठा खंडित आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचा तपासही केला जातोय. सिंगापूरमध्ये ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलला भीषण आग लागली. अग्निशमन दलानं तातडीनं कारवाई करत जवळपास 500 नागरिकांना सुखरूप बाहेर काढलं. हॉटेलमधला 2रा मजला या आगीमध्ये जळून खाक झाला. थंडी जाऊन आता जपानमध्ये वसंत ऋतूचं आगमन झालेलं आहे. टोकियोमध्ये चेरी ब्लॉसमचा बहर दिसून येते. विपिंग चेरी झाड शुभ्र पांढऱ्या फुलांनी यावेळी बहरून जाते. हे पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक इथे गर्दी करत असतात. मलेशियात आंतरराष्ट्रीय विमान प्रदर्शनाला सुरुवात झाली. लांकवी बेटावर हे प्रदर्शन सुरू आहे. जगभरातल्या अनेक विमान कंपन्या यात सहभागी झाल्या. चीनच्या विमानांनी यावेळी प्रदर्शनाच्या निमित्तानं केलेल्या हवाई कसरतीनं उपस्थितांनी भरभरून दाखवली. संजय लीला भंसाली चित्रपट निर्माते अमृता आणि साकीर लुधियानवी यांच्या प्रेमकथेवर एक सिनेमा काढतायत, ज्यात अभिषेक बच्चन आणि तापसीची निवड झाल्याची चर्चा होती. पण आता तापसीच्या जागी दीपिका पदुकोण यामध्ये सहकणार आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर पुढच्या महिन्यात लग्न करतील अशी चर्चा होती आणि या निकटवर्त्यांनी या चर्चेला आता दुजोरा दिल्याचं कळतं आणि कदाचित एप्रिल महिन्यात 19 तारखेला ते दोघं लग्न करतील अशी चर्चा आहे. घर देण्याच्या नावाखाली हजारोंची फसवणूक करणाऱ्या आम्रपाली समूहाविरोधात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. 40 कोटी त्यांनी आपले थकवलेत असा दावा त्यानं केला आहे. रॉबिन उथप्पा आणि नितेश राणा यांच्या अर्धशतकी खेळीमुळे कोलकाता नाईट रायडर्सनं किंग्स 11 पंजाबवर काल 28 धावांनी विजय मिळवला. सलमान खान प्रोडक्शनचा नोटबुक हा सिनेमा उद्या प्रदर्शित होतोय, ज्याचं स्क्रीनिंग काल मुंबईत पार पडलं, ज्याला सिनेजगतातले अनेक सेलिब्रिटीज काल आवर्जून उपस्थित होते. इतरही बातम्यांचा आढावा येणाऱ्या बुलेटिनमध्ये घेत राहणार आहोत. आता इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.